वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण कुंतीच्या जीवनाचा पहिला टप्पा पाहिला. आज आपण पुढे सुरू करणार आहोत. हो, आणि आजचा हा भाग खूपच रंजक आणि थोडा भावनिक असणार आहे. नक्कीच, कारण आज या सखोल चर्चेमध्ये आपण कुंतीच्या आयुष्यातील एका अत्यंत वादळी कालखंडाचा मागोवा घेणार आहोत. म्हणजे मातृत्वाचा आनंद आणि त्याग, स्वयंवराचा तो मानसिक संघर्ष आणि शेवटी नियतीने टाकलेला एक क्रूर डाव, हे सगळं आपण आज उलगडणार आहोत. आणि यासाठी आपला मूळ स्रोत असणार आहे शिवाजी सावंत यांची अजरामर कादंबरी मृत्युंजय. त्यातील संदर्भांवरून आपण कुंतीची ही मानसिक घुसमट समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. ठीक आहे, आपण या घटनांचे पदर उलगडून पाहूया. आणि मला वाटतं आपण थेट त्या वादळी रात्रीपासूनच सुरुवात करूया. म्हणजे बघा, बाहेर निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळतंय. विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस. हो, मुसळधार पाऊस. एखादी व्यक्ती सुरक्षित जागी असली तरी घाबरेल, पण जर तेच वादळ एखाद्या बंद खोलीत एका असहाय्य स्त्रीच्या मनात उठलं असेल तर ती आसरा कुठे शोधणार? खरंय, बाहेरचं वादळ एक वेळ शांत होतं, पण मनातील वादळ शांत होणं खूप कठीण असतं. विशेषतः जेव्हा ते एका आईच्या मनात उठलेलं असतं. आपण कुंतीला नेहमी एक कणखर राजमाता म्हणून पाहतो. हो ना, तीच तिची ओळख आहे. पण त्याआधीची ती एक कोंडीत पकडली गेलेली तरुण मुलगी होती, हे या प्रसंगामधून खूप प्रभावीपणे समोर येतं. म्हणजे त्या बंद खोलीत ती प्रसूती वेदनांनी तळमळत होती. कादंबरीत ते वर्णन आहे ना, की तिचं शरीर पौर्णिमेच्या चंद्रासारखं फुलत होतं, पण मन ग्रहणाच्या चंद्रासारखं ग्रासलं होतं. एक्झॅक्टली. आणि मग त्या भयंकर कडकडाटात एका चिमुकल्या जीवाचं रडणं ऐकू येतं. तो प्रसंग वाचतानाही अंगावर शहारे येतात. प्रसूती वेदनेच्या मुशीतून तावून निघालेलं ते एक जिवंत सोनच होतं. शिवाजी सावंतांनी त्याचं रूप काय अप्रतिम रेखाटलंय. कसं दिसतं ते बाळ? अगदी उगवत्या सूर्यासारखं, सोनेरी रंगाचं, कुरळ्या केसांचं, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ते कवच कुंडल. हो, त्याच्या कानात निळसर तांबसर प्रकाश फेकणारी 2 जन्मजात मांसल कुंडलं होती. जास्वंदीच्या कळ्यांसारखी ती कुंडलं पाहून कुंती एका क्षणासाठी सगळं विसरून गेली. बापरे, म्हणजे समाजाची भीती वगैरे सगळं गळून पडलं असेल. नक्कीच. आपण कुमारी माता आहोत, लोक काय म्हणतील, हे सगळं ती विसरली. तिला फक्त आपलं मातृत्व जाणवत होतं. पण मग मला इथे एक प्रश्न पडतो, तिचा हा आनंद इतका क्षणभंगूर का ठरला? तिथे जी धात्री होती, म्हणजे तिची दासी. हो, दासी, तिने अचानक कुंतीला वास्तवाची अशी जाणीव करून दिली की या बाळाला तू टाकून दिले पाहिजेस. एका आईला असं सांगणं म्हणजे किती भयंकर आहे. ती धात्री इतकी क्रूर कशी असू शकते? आता इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे धात्रीची भूमिका. वरवर पाहता ते खूप निर्दयी वाटते, हे मी मान्य करतो. पण आपण थोडा सखोल विचार केला पाहिजे. म्हणजे कसं? धात्री ही त्या बंद खोलीतील एकमेव व्यक्ती होती जिचा वास्तवाशी भान असलेला संबंध होता. ती क्रूर नव्हती, तर ती तत्कालीन समाजाचा आरसा होती. ती फक्त समाजाचे कठोर नियम कुंतीसमोर मांडत होती. म्हणजे ती समाजाच्या बाजूने बोलत होती. हो, तिचे शब्द अतिशय स्पष्ट होते. ती कुंतीला सांगते की जर हे कोणाला समजलं तर महाराज तुम्हाला घराबाहेर काढतील आणि समाज कुलटा म्हणून हिणवेल. अगदी तेच शब्द. समाज तुम्हाला कुलटा म्हणून बोचून खाईल. मथुरेचे दरवाजे कायमचे बंद होतील. म्हणजे ती धात्री एक प्रकारे समाजाच्या त्या मानसिकतेचं प्रतिनिधित्व करत होती, जिथे सत्य कोणाला नको असतं, फक्त नियम हवे असतात. हो ना. ती कुंतीला विचारते की तुम्हाला हे बाळ निष्पाप वाटतंय, पण नगरातल्या लोकांना तुम्ही हे पटवून देऊ शकाल का? हा प्रश्न आजही तितकाच प्रासंगिक आहे. खरंय. आणि इथेच कुंतीच्या मनातलं वादळ शिखरावर पोचतं. आतून आईची ममता उसळून येते आणि बाहेर समाजाची भिंत. ती विचार करते की जर मी याला घेऊन पळाले तर कुठे जाणार, कोण मला आसरा देणार? आणि बंड करण्यासाठी जे आर्थिक किंवा सामाजिक पाठबळ लागतं ते तिच्याकडे नव्हतं. ती राजकन्या असली तरी तिचं अस्तित्व पित्याच्या प्रतिष्ठेशी जोडलेलं होतं. बापरे, ती हतबलता. मला आठवते कादंबरीत ती स्वतःचं मस्तक भिंतीवर आपटू लागते. हो, रक्त वाहेपर्यंत आपते. शारीरिक आणि मानसिक कोंडीची ती परिसीमा आहे. आणि शेवटी धात्रीने त्याच्याकडून ते बाळ कठोरपणे ओढून घेतलंच. तो अश्वा नदीवरचा प्रसंग खूपच अस्वस्थ करणारा आहे. त्या पेटीत बाळाला ठेवून, ज्या पेटीच्या फटी मेणाने बुजवल्या होत्या, फक्त श्वास घेण्यासाठी एक छिद्र होतं. हो, तेवढंच. आणि भुयारी मार्गाने त्या दोघी अश्व नदीच्या तीरावर येतात. तिथे नदीचं लाल पाणी खळाळून वाहतंय.
एका आईने स्वतःच्या हाताने मुलाला पाण्यात सोडणं म्हणजे कुंती तर स्वतःला झोकून द्यायला जाते ना. हो, ती जाते, पण धात्री तिला घट्ट धरून ठेवते. तो एका मातेचा सर्वात मोठा पराभव आहे. नक्कीच. आणि इथे कादंबरीत एक अतिशय सुंदर पण भेदक रूपक आहे. तिथेच किनारी एक गाय आपल्या वासरासह पाणी पित असते. अरे रे. ते पाहून कुंतीला तिचं दुर्दैव अधिकच जाणवतं. मुख्या जनावराला जे स्वातंत्र्य आहे ते एका राजकन्येला नाही. प्रतिष्ठेच्या भिंती माणसाच्याच गळ्याचा फास बनतात. किती विदारक सत्य आहे. आणि याचा कुंतीच्या मनावर इतका खोल परिणाम होतो की तिला भयानक स्वप्न पडू लागतात. एक स्वप्न तर खूपच भयानक आहे. ते पेटी खडकात अडकल्याचं स्वप्न ना. हो, ती पेटी खडकात अडकली आहे, बाळ भुकेने टाहो फोडतंय आणि मग ते बाळ शांत होतं पण मरत नाही. ते फुगून आकाशा एवढं मोठं होतं, त्याचे डोळे लाल होतात आणि ते कुंतीवर धावून येतं. आणि ते बाळ तिला म्हणतं की प्रतिष्ठेच्या रेशमी कोशात दडून बसलेल्या कैदाशिणी थांब. अगदी अंगावर काटा येतो हे ऐकून. हे स्वप्न म्हणजे तिच्या अपराधीपणाच्या भावनेचं मूर्तिमंत रूप आहे ना. हो, आणि जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर तो फक्त स्वतःवरील राग आहे. समाजाच्या भीतीने आपण मुलाचा त्याग केला ही खंत तिला खात होती. जरी तिला नंतर समजलं की ते बाळ एका सारथ्याला मिळालंय आणि सुरक्षित आहे, तरीही बाळ तर दुरावलंच ना. कायमचं दुरावलं. एका आईचा अंश तिच्यापासून तोडला गेला. आता हा भाग खरोखरच खूप रंजक आणि विरोधाभासी होतो. कारण अश्वा नदीच्या प्रसंगानंतर कुंतीला स्वतःचे घाव भरण्यासाठी वेळ मिळायला हवा होता. पण समाज कुठे वेळ देतो? बरोबर, समाज वेळ देत नाही. एकीकडे तिचं हृदय त्या नदीच्या लाटांसोबत हेलकावत आहे आणि दुसरीकडे तिचे पिता शूरसेन तिच्या स्वयंवराची तयारी सुरू करतात. हा विरोधाभास पचवणं भयानक कठीण असणार. जी स्त्री आतून एका मुलाची आई बनली आहे, जिचं मातृत्व रक्तबंबाळ झालंय, तीच स्त्री जगासमोर कुमारी म्हणून स्वयंवराच्या बोहल्यावर उभी आहे. हाच तो सामाजिक कोंडवाडा. कुंतीच्या मनात आलेला एक विचार कादंबरीत खूप भेदकपणे मांडलाय. ती म्हणते, स्त्री म्हणजे समाजाच्या कोंडवाड्यात सामाजिक संकेतांच्या दाव्याने जखडलेली गाय. पुन्हा तेच गायीचं रूपक. हो, एका आईला मुलासाठी रडण्याचं स्वातंत्र्यही हिरावून घेतलंय. तिने स्वयंवर नको म्हटलं असतं तर हजारो प्रश्नांच्या भाल्यांनी तिला सतावून सोडलं असतं. तिला स्वतःचा भूतकाळ गाडून भविष्याकडे मुकाट्याने पाहावं लागत होतं. आणि तो स्वयंवराचा मंडप. अनेक देशांचे राजे आलेत. कुंतीच्या हातात वरमाला आहे, पण ती चालताना काय विचार करतीये? ती विचार करतीये की कदाचित याच क्षणी माझ्या बाळाच्या पेटीत एखादा साप शिरला असेल किंवा गिधाड झडप घालत असेल. बापरे, एवढी भयानक मानसिक ओढाताण. तरीही ती पुढे चालते आणि हस्तिनापूरचा दिग्विजय सम्राट महाराज पांडू यांच्या गळ्यात वरमाला घालते. आणि महाराज पांडूंची निवड करणं हा तिचा एक स्वतंत्र निर्णय होता. तोपर्यंत ती फक्त परिस्थितीला बळी पडत होती. पण पांडूंना निवडल्यामुळे तिला वाटलं असेल की आता सगळं ठीक होईल. हो, ती हस्तिनापूरची महाराणी बनते. एक नवी ओळख मिळते. पण आणि मला इथेच एक प्रश्न विचारायचा आहे. हस्तिनापूरला सगळं छान सुरू असताना महाराज पांडू दिग्विजयावरून परत येतात आणि सोबत दुसरी पत्नी घेऊन येतात, मद्र देशाची राजकन्या माद्री. आणि कुंती तिला सवत म्हणून न पाहता एक सखी म्हणून स्वीकारते. हे कसं शक्य आहे? म्हणजे कोणतीही स्त्री आपल्या पतीची दुसरी पत्नी इतक्या सहज कशी स्वीकारेल? यात काहीतरी राजकीय दडपण असावं. तुझा हा संशय अगदी रास्त आहे. आणि इथेच कुंतीचं राजकीय शहाणपण दिसून येतं. हे फक्त चांगुलपणाचं लक्षण नव्हतं. मग काय होतं? त्या काळात स्त्रियांना जिंकलेल्या संपत्तीचा भाग मानला जायचा. पांडू मिश्किलपणे म्हणतात की तूच म्हणाली होतीस येताना एखादी पत्नी घेऊन या. अच्छा, म्हणजे कुंतीला मत्सर वाटला नाही असं नाहीये तर? अजिबात नाही. कादंबरीत लिहिलंय, शंकेची जळू स्त्री मनाला डसू लागली. तिला मत्सर वाटला, पण तिने त्यावर स्वतःला स्वार होऊ दिलं नाही. म्हणजे तिने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण मिळवलं. पण का? कारण ती विचार करते की अतिसौंदर्याला दृष्ट लागते, म्हणून सौंदर्यात कुणीतरी वाटेकरी असावा. पण यामागे एक मानसशास्त्रीय कारणही आहे. कोणतं? राजाचं लक्ष विभागलं गेल्याने कुंतीला स्वतःसाठी एका स्त्री म्हणून जगण्यासाठी थोडी मोकळीक मिळते. अरे वा, हा अँगल मी विचारच केला नव्हता. हो ना. तिला तिचा तो अश्वा नदीचा भूतकाळ पचवायचा होता. राजवाड्यात आणखी एक शत्रू निर्माण करणं तिला परवडणारं नव्हतं. म्हणूनच तिने माद्रीला सखी बनवलं. हा तिचा मुत्सद्दीपणा होता. म्हणजे तिने शून्यातून आपली एक जागा निर्माण केली. माद्रीसोबत मैत्री, पांडूचं प्रेम, वैभव, सगळं काही होतं. पण नियतीला हे मान्य नव्हतं. अगदी बरोबर.
एक छोटीशी शिकारीची घटना सर्व काही उलथवून टाकते. पांडू वारणावताच्या अरण्यात शिकारीला जातात. तिथे त्यांच्याकडून एक भयंकर चूक होते. हो, ते हरणांच्या जोडीवर बाण सोडतात. पण ते साधं हरिण नसतं. ते एक किंदम ऋषी असतात, जे हरणाचं रूप घेऊन आपल्या पत्नीसोबत प्रणय करत असतात. आणि मरताना ते ऋषी जो शाप देतात, बापरे! तो शाप एका सम्राटासाठी मृत्यूपेक्षाही भयानक होता. ऋषी म्हणतात, जेव्हा तू प्रणयाच्या आशेने स्त्रीला जवळ घेशील तेव्हा तुझा मृत्यू होईल. बापरे! म्हणजे आता याचा अर्थ समजून घ्या. एका राजाचं मुख्य कर्तव्य काय असतं? आपला वारसदार निर्माण करणं. या शापाने पांडूंची तीच क्षमता, तोच अधिकार हिरावून घेतला. जो पांडू कालपर्यंत दिग्विजयी सम्राट होता, तो एक क्षणात शापामुळे भिक्षुक बनतो. नियती माणसासोबत क्रूर मांजरासारखी खेळते आणि माणूस एका दुबळ्या उंदरासारखा असतो. हेच खरं. अगदी तसंच. पांडू जेव्हा परत आले तेव्हा ते सम्राट वाटतच नव्हते. राजवस्त्रे उतरवलेली, साधी पांढरी वस्त्रे, दृष्टी जमिनीवर. एका क्षणात राज्याचं अस्तित्व, वैवाहिक जीवन सगळं अंधकारमय झालं. आणि मग ते कुंती आणि माद्रीला बोलावतात आणि एक कठोर निर्णय सुनावतात. ते म्हणतात की राजवाडा सोडून संन्यास घेणार आहेत. नागशात पर्वतावर जाऊन. हो, आणि ते त्या दोघींना सांगतात की तुम्ही माहेरी निघून जा. आता मला एक सांगा, पांडूंचा हा निर्णय अतिशय तार्किक होता ना? हो, पूर्णपणे तार्किक. मग पांडूने एकट्याने जंगलात जाण्याचा निर्णय घेतलेला असताना कुंतीने त्याला का रोखले? जेव्हा नवरा स्वतः सांगतोय की तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तुम्ही परत जा, तेव्हा कुंतीने तो मार्ग का निवडला नाही? हा प्रसंग एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा करतो. आणि इथेच कुंतीच्या व्यक्तिमत्वाची उंची दिसते. पांडूंचं म्हणणं होतं की वैभवात राहून संयम पाळणं अशक्य आहे. हां, पण कुंती म्हणते, देहाला सोडून सावली दूर राहू शकत नाही. ती त्यांना आठवण करून देते की ती मथुरेच्या यादव राजाची कन्या आहे आणि पतीसोबत राहण्यासाठी ती अत्यंत कठोर प्रतिज्ञा करते. कोणती प्रतिज्ञा? ती म्हणते, मी तुम्हाला पती नव्हे तर पुत्र मानून राहीन, कारण पुत्राशिवाय आई जगू शकत नाही. काय? केवढं मोठं आणि भयंकर विधान आहे. एका स्त्रीला आपलं सौभाग्य टिकवण्यासाठी स्वतःच्या पतीला पुत्र मानावं लागतं. हो, आणि हेच तिचं सर्वात मोठं हत्यार बनतं. कुंतीने आधीच एका पुत्राला गमावलं होतं, अश्वा नदीत. तिला मातृत्वाचं दुःख माहीत होतं. आता ती पतीला गमावू शकत नव्हती. म्हणजे पतीचे प्राण वाचवण्यासाठी तिने स्वतःच्या पत्नी असण्याच्या अस्तित्वाची आहुती दिली. बरोबर. समाजाला आईचं रूप पवित्र वाटतं. कुंतीने याच कल्पनेचा वापर करून काळावर मात केली. हा एक प्रकारचा मानसशास्त्रीय बचाव होता. बापरे, हे खरोखरच अचंबित करणार आहे. ती अत्यंत ठामपणे सांगते की जर काळ नात्याच्या जाळ्यात आम्हाला पकडण्यासाठी टपला असेल तर मीही त्याला दाखवून देईन. ही तीच कुंती आहे जी कालपर्यंत एका बंद खोलीत हतबल होती. आणि आता ती काळाशी 2 हात करायला उभी होती. म्हणूनच पांडू म्हणतात की आकाशालाही लाजवील असे तुझे मन आहे. राजवाड्याच्या सुखाचा त्याग करून वनात जाऊन एक खडतर आयुष्य स्वीकारणं, आणि तेही केवळ एका माणसाला जिवंत ठेवण्यासाठी, हे खूप महान आहे. इथे ती खऱ्या अर्थाने एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत प्रवेश करते. तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? या स्रोतांतून आपण पाहिलं की कुंतीचं जीवन हे केवळ चढ उतारांचं नाहीये, तर ते सतत कोणा दुसऱ्याने घेतलेल्या निर्णयांशी किंवा परिस्थितीशी तडजोड करण्याचं जीवन आहे. समाजव्यवस्थेमुळे बाळाला सोडावं लागणं, वडिलांच्या सांगण्यावरून स्वयंवर, सवत म्हणून माद्रीचा स्वीकार, आणि शेवटी हा शाप, यापैकी एकाही घटनेवर तिचं नियंत्रण नव्हतं. तरीही ती उभी राहिली, आणि तेही अशा काळात जेव्हा स्त्रियांना स्वतःचे मार्ग शोधण्याची मुभा नव्हती. कुंतीची कथा शिकवते की नियती तुम्हाला कुठे नेईल हे तुमच्या हातात नसतं, पण तिथे कसे निर्णय घ्यायचे यावर चरित्र घडतं. अगदी बरोबर. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी मला एक विचार सोडून द्यावासा वाटतो. नक्की सांगा. आपण नेहमी महान योद्ध्यांच्या युद्धांबद्दल ऐकतो, त्यांनी जिंकलेल्या राज्यांबद्दल वाचतो, पण कुंतीसारख्या स्त्रियांच्या आज जे रोज एक नवीन महायुद्ध सुरू होतं त्याची नोंद इतिहास खरोखर घेतो का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. एका स्त्रीला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी स्वतःच्या पतीला पुत्र मांडण्यापर्यंतची तडजोड करावी लागते. हे समाजाचं अपयश आहे की त्या स्त्रीच्या सहनशीलतेचा विजय? श्रोते हो, यावर नक्की विचार करा. आपण नेहमी म्हणतो ना, वादळ शांत होतं, पण कुंतीने त्या वादळाच्या केंद्रस्थानी स्वतःचं घर बनवायला शिकलं होतं. खरंय,
आणि अशा या अफाट व्यक्तिमत्वाला समजून घेणं हा एक अद्भुत अनुभव होता. नक्कीच. श्रोते हो, तुम्हीही यावर विचार करा. आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि सखोल चर्चेमध्ये. तोपर्यंत वाचत रहा, विचार करत रहा. धन्यवाद.